आता वाशिम जिल्ह्याला मी काय पालकमंत्री झालेलो नाही. आता आरोग्य खाते जे आहे ते आता आरोग्य खाते मंत्री आपल्याला बोलतील काय मला काही माहिती नाही ना. अबे 1-2 पावसात तर कोल्हापूरच्या रस्त्यांचे पाक डबरे पडलेले आहेत. कोल्हापूरच्या रस्त्यांची स्थिती खराब आहे. ती आपल्याला पावसाळ्यात झाल्यानंतर चांगली केली पाहिजे. त्यासाठी चांगला निधी आम्ही आणू. माळेगाव कारखान्यासाठी काल मतदान झालं. खरं तर एका राज्याचा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या व्यक्तीने निवडणूक लढवावी का असा एक सवाल केला. शरद पवारांनी देखील या सगळ्या संदर्भात कसं बघताय नाही, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली गेल्या वेळेला सुद्धा माळेगाव सहकारी साखर कारखाना ताब्यामध्ये होता. मला असं वाटतं की अजित पवारांची इच्छा अशी असावी की एखादी सहकारी साखर कारखाना कशी चालवावी या देशाला एक उदाहरण घालून द्यायचं आहे. देशात सर्वात जास्त उसाला दर देऊन त्याला मला वाटतं ह्याबद्दल एक अनेक सहकारापुढे आदर्श ठेवायचे असतील असं मला वाटतं. हिंदी सक्तीवरून जोरदार घमासन सुरू झालेला आहे. हिंदी सक्तीवरून जोरदार घमासन सुरू झालेला आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली तर दुसरीकडे कवी आणि अनेक कलाकारांनी पुरस्कार वापस देण्याच्या घोषणा केल्या. तशा प्रकारचं आंदोलन सुरू केले. काय सांगाल? आता मुख्यमंत्र्यांनी याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि त्यांनी भावना आपल्या सांगितलेल्या आहेत. अबू आझमी यांनी काल एक वक्तव्य केलं. दिंडी होते, वारी होते, तिथं गर्दी होते, त्याला कोण आक्षेप येत नाही. मात्र नमाज पडायला मात्र हिंदू काही लोक जे आहेत ते विरोध करतात. अबू आझमींना वारकरी संप्रदाय समजलेला नाही. मी भेटल्यानंतर त्याला समजावून सांगेन ही वारी ही वर्षातून एकदा असते. नमाज दिवसातून 5 वेळा असते. नमाज ही आपण अशा ठिकाणी पडली पाहिजे की लोकांना त्रास होता कामा नये. वारी ही वर्षातून अशी जात असते की लाखो लोक जात असतात. त्यासाठी पालखी मार्ग नवीन तयार केले आहे सरकारने. मला वाटतं ते भेटले तर मी त्याला समजावून सांगेन. पण वडट्टीवारांचं म्हणणं असं आहे की अबू आझमी हे भाजप आणि महायुतीत अशा पद्धतीची वक्तव्य करून ठीक आहे, वाद निर्माण करायचा तो ठीक आहे, तो राजकीय आहे. तर अबू आझमींना वारकरी आणि वारी ही माहिती मी समजावून सांगेन.